तर गोल्याला आला होता फोन. मग काय दिला ना गोल्याकडे. गोल्या म्हणे नंतर बोलतो. चिके म्हणे आज होतंय बोर, जायचं कुठंतरी फिरायला. गोल्या म्हणे बोलव भूषण बी केलं. मग काय तुमचा भाऊ पण उठला. लगेच आलो. मग काय रस्त्यावर आल्यानंतर आपल्याला समाधान भेटले. समाधानला म्हटलं आता येतो भाऊ, आम्हाला जायचं हिंडायला. मग काय हिंडता आम्ही मस्तपैकी जायला लागलं. निपाडला आलो नाही आणि आम्ही गौरव वडापाव खाल्लं नाही, असं कधीच झालं नाही. मग काय तिकडे आपले कुणाल पण भेटला. कुणालला भेटल्यानंतर सनी दादा म्हणे आम्हाला घ्यायचंय खुर्च्या. मग काय सुजित पाहायला लागला ना भाऊ, सोपं नाही ना. मग काय आम्ही कॉलेजला आलो, कारण तिकडे चालू होते बोर्डाचे पेपर. आम्हाला पोलिसांनी मध्येच जाऊ दिलं नाही, म्हणे तुम्ही ना मध्ये जाऊच नका. तेवढं न करता आम्ही ना आलो बँड पाहिला नंतर तो काय चालूच नव्हता. मग चिक्याला घ्यायची होती चप्पल, पण तुमचा भाऊ चप्पल पाहिला. गॉलीन तोंड बोट कारण ठेवलं, कारण चिक्या नुसता डायलॉग देत होता ना भाऊ, सोपं नाही. तुमच्या भाऊला इतकं भारी पाहायला वाटायचं. म्हटलं आता ना मी डायरेक्ट गाडी बसून घेतो नाही का. चिक्या म्हणे आता तुझं काय रे भाऊ. मग काय गोल्याला म्हटलं गोल्या तुला फोन आलाय भाऊ, कोणाचा पाय. हॅलो हॅलो, हा कोण बोलतोय? तू कोण बोलतोय? रम्याकडे जा ना फोन. गोल्या म्हणे नंबर पाहून पण फोन लावती नाही भाऊ. चिके म्हणे अरे तो फोन माझ्यासाठी होता, कारण रम्याने मला दगड मारला होता. म्हटलं आता झालं. कृष्णाच्या घराकडून येताना आम्हाला कृष्णा लाकडं वाहताना दिसला. कृष्णाला म्हटलं काय रे भाऊ. ते म्हणे काही करमत नाही, चालू आहे काहीतरी टाइमपास. तर आज होता सुजल भाऊचा बर्थडे. मग काय सुजल भाऊला मस्तपैकी वाढदिवसात हार्दिक शुभेच्छा देऊन आम्ही पुढे निघलो. सोमा भाऊनी महाराजांचा झेंडा लावल्यानंतर 220 इतकी खतरनाक दिसत होती ना. सोमा भाऊला म्हटलं आता कॉलेज का जाऊन येऊ. महाराजांचा झेंडा गाडीला जर लावला ना, इतकी भारी फिलिंग वाटते ना, ही फक्त शिवभक्तांनाच माहिती आहे. मग काय अथर्व भेटला. अथर्व म्हणे आपल्याला कुंडाव थोडं काम आहे. मग काय कुंडावा आलो.